शिंदे गटाच्या नेत्यांच्या बैठकीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या अध्यक्षपदावरून हटवण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे। शिंदे गट आता हा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंजुरीसाठी सादर करणार असल्याची माहिती शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी दिली आहे। त्यामुळे शिंदे गट विरुद्ध ठाकरे गटाचा सामना आता पुन्हा पाहायला मिळणार आहे। दरम्यान नोव्हेंबर 2022 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती असलेले विधान परिषदेचे सदस्य प्रसाद लाड यांनी स्मारक राज्य सरकारने ताब्यात घ्यावं अशी मागणी केली होती। तेव्हा मोठा वाद झाला होता। बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या अध्यक्षपदी उद्धव ठाकरे यांना राहण्याचा अधिकार कोणताही नाही, त्यांची हक्कलपट्टी केली पाहिजे अशी मागणी रामदास कदम यांनी केली आहे। तसेच रामदास कदम यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे। मला उद्धव ठाकरे यांना विचारायचं आहे की आता तुमचा स्वाभिमान कुठं गेला आहे? तुम्ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोलता, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केलीत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केलीत आणि आता त्याच देवेंद्र फडणवीस यांना तुम्हाला भेटायचं आहे? तुम्ही तुमचा स्वाभिमान गहाण ठेवला आहे का? फडणवीसांना भेटताना तुम्हाला लाज का वाटत नाही? असा सवाल रामदास कदम यांनी उपस्थित केला आहे। उद्धव ठाकरे हे शिवसेना प्रमुखांच्या स्मारकाचे अध्यक्ष कसे होऊ शकतात? मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शासनाला विनंती करणार आहे की कोणत्याही परिस्थितीत हिंदू हृदय सम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरे यांची हक्कलपट्टी झाली पाहिजे। त्या स्मारकाचा आणि उद्धव ठाकरेंचा काहीही संबंध राहता कामा नये, याची जबाबदारी या शासनाने घेतली पाहिजे। उद्धव ठाकरे स्मारकात गेले तर बाळासाहेब ठाकरेंना खूप दुःख होईल, त्यांच्या मनाला वेदना होतील। माझे विचार ज्याने पायदळी तुडवले तो माझा मुलगा माझ्या स्मारकात कसा येऊ शकतो, असा विचार ते करतील। ही बाब होणे आवश्यक आणि गरजेचे आहे अशी मागणी रामदास कदम यांनी केली आहे।